थांबलाय हा कुत्रा पण आमच्या सोबत। आम्ही आलो आहे अंतापूर ताराबादमध्ये। हे बाबाचं जुनं ठाणं आहे। या ठिकाणी खूप उंच डोंगर आहे। कुणाच्या आजीबाईच्या विनंतीने बाबा छोट्या डोंगरावर आलेले आहेत। तोच छोटा डोंगर म्हणजे हा छोटा डोंगर। या डोंगरावरती येऊन त्यांचं ते बसलेले आहे। इथं मंदिर स्थापना झालेली आहे आणि आजकाल दर्शन इथंच होतात। आणि ज्यांना जुन्या डोंगरावर जायचं आहे त्यांनी इथून अशी वाट आहे काडाकाडानी तिकडे जाण्यासाठी। ते सगळं म्हणजे काटेकोपटे जास्त आहे थोडंसं, आता जास्त झालं तिथं। तिकडे जाऊ शकतो पण आता ज्याची कॅपॅसिटी आहे चालण्याची, दोन्ही डोंगर चढण्याची, तो जाऊ शकतो। कधी नाही, पण आता नाही जायचं बाबा, नको बाबा, आता नको, नंतर जाऊ। नंतर येत नसतं। तू गप गाड्या, मला नाही जायचं तिकडं, माझी तर कॅपॅसिटी नाही। ज्याची, मी काय म्हणलो, ज्याची कॅपॅसिटी असेल तो त्या डोंगरावर जाईल। माझी कॅपॅसिटी नाही, मी तुझ्यासाठी तर 2 तास बसून राहीन, पण मी तिकडं काय येणार नाही। पण का नाही येणार? कारण मनापासून इच्छा पाहिजे वरती जाण्याची। फक्त जाणे येणे माणसाने करू नये, फक्त देवस्थान बघू नये। मनापासून कोणती गोष्ट करा, मनापासून करा, नंतर करू नका, त्या गोष्टीला काही अर्थ नाही, असं तर माझं म्हणणं आहे। त्यामुळे मी म्हणतो बाई, शी इज माय वाईफ, ही म्हणती आपण जाऊ त्या मोठ्या डोंगरावर जुन्या, पण मला नाही जायचं। कारण मी ऑलरेडी मागच्या टायमिंगला मी जाऊन आलेलो आहे आणि जाता जाता इतके काटेकोपटे लागलेले आहे की अक्षरशः खाली वाकून जावं लागतं लई। हां, तो माझ्याकडे व्हिडिओ जुना, मी तो पण अपलोड करेल व्हिडिओ, तो आणि ह्यो व्हिडिओ टाकून देईल। मग तेव्हा बघा तुम्ही कसं त्या टायमिंगला काटेकोपटे होते। आता तरी वाढलं तर असं दिसतं इकडून। आणि अशा प्रकारे खूप छान असं वातावरण आहे या ठिकाणी। चल कमांडोज कम, दमलाय तो पण। आणि अशा प्रकारे एकूणच आलाय। चल भाऊ चल। कमांडोज म्हणजे कुत्र्याचं नाव कमांडोज ठेवलेलं आहे, स्टार्टिंगपासून आमच्या सोबत आहे तो, म्हणून त्याचं कमांडो नाव ठेवलं। तो पण काय थकलेला नाही आहे, काय नाही, चार्जिंग लूज झाली तरी चालेल, पण व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला। आपल्या सबस्क्रायबरसाठी थोडीशी फार माहिती देऊया। चार्जिंग आज ना उद्या होईल, पण व्हिडिओ आजकाल उद्या नाही होणार। व्हिडिओला परत पुन्हा कधी टाईम लागतो कधी नाही येतो आपण। कमांडोजला मस्तपैकी एक क्रीमचा बिस्किट पुडा खाऊ घातलेला आहे खालीच, त्याच्यामुळं तो अजून आशेने सोबत आलेला असावा, किंवा बाबाचं कृपा आमच्यावरती स्टार्टिंगपासून आमच्या सोबतच आहे। जशी आम्ही एक पायरी जोडलो, एक पायरी नव्हे, आम्ही नदीपासून, त्या खालच्या नदीपासून त्यापासून तर आत्तापर्यंत सोबत आहे। म्हणजे अजून बाबाचं डोंगर थोडासा राहिलेला बघा। इथून तो वरती येणार, वरती परत आमच्यासोबत खाली जाणार, परत मग पुन्हा त्याला चपाती वगैरे आम्ही खाऊ घालू, बिस्किट वगैरे खाऊ घालू। आणि तिने ते आमच्यासोबत कर्म केले, आमच्यासोबत आला, त्याचं फळ निश्चित आम्ही त्याला देणार। बाबाचं खूप खूप मनापासून आभार की आम्हाला त्यांची साथ लाभली। येळकोट जय मल्हार। आपल्या महाराष्ट्रामध्ये कुत्रा म्हणजे एक खंडोबाच्या सोबत असलेलं एक वाहन म्हणा, किंवा सोबती म्हणा एक। आपल्या महाराष्ट्रामध्ये कुत्र्याला पण एक खंडोबा म्हणून संबोधलं जातं, खंडोबा म्हणतात त्याला। आता ही माझी वाईफ म्हणते, आता भरपूर तिनं अकॅडमी जॉईन केली, हे केलं ते केलं, पोलीस भरती दिल्या, होमगार्ड पण राहिलेली आहे, आता हॉस्पिटलमध्ये जॉब करते ती म्हणते मला चालायला खूप आवडतं, गड चढायला भारी आवडतं। पण आज मस्तपैकी ती एकदम थकलेली आहे। खूप दिवसांनी चालते ती। पाठीमागून एक लहान भाऊ येतोय माझा, छोटा भाऊ आहे पाठीमागं, मम्मी ते पाठीमागं आहे खाली। एवढं लवकर म्हणजे प्रॅक्टिस आहे बाई,
माझ्या भावाच्या अंगावर पण दाऊल मलिक बाबाची हवा आहे. माझ्या मामांच्या पण अंगावर दाऊल मलिक बाबांची हवा आहे. मला जसं कळतं 2010 ते 2012पासून मी स्वतः 2012पासून गुरुवार धरतो आहे. गुरुवार उपास धरतो आहे, निरंकार धरतो आहे. तिखट कोणत्याही प्रकारचं खात नाही. बाबाच्या उपासाला गोड चालतं. मग तुम्ही फ्रूट्स खा, फळ वगैरे खा, किंवा साबुदाण्याची खिचडी मिरची न टाकता गोड करून खावा. साखर वगैरे टाकून गोड करून खावी साबुदाण्याची खिचडी. व्हिडिओ काढता काढता थकलेलं पण खूप आहे मी. आता तुम्हाला जुना डोंगर दाखवतो. तुम्हाला वाटत असेल मी काही पण बोलतो. तुम्ही बघू शकता किती अडचण झालेली आहे त्या डोंगरावरती. अक्षरशः तिथं चाललेले पण आहेत 2 जण मेंबर. 2 जोडपे दिसत आहे मला. एक लेडीज आहे, एक जेंट्स आहे. एवढी पण मोबाईलला क्लॅरिटी नाही आहे, समजून घ्यावी. हे व्हाईट कलर जो असतो, व्हाईट कलर, हा व्हाईट कलर, इथे हा माणूस आहे, त्याच्यासोबत एक लेडीज आहे. ते चाललेत कडाकडानी. म्हणजे मेनले जिकडून रस्ता आहे तिकडून नाही चालले, ते वेगळ्याच रस्त्याने चालले. रस्ता खरं म्हणजे तिकडं झाडाझुडपातून एक रस्ता होता, तिथं पण खूप सारं झालेलं आहे अडचण. हे बघा, हे असं जावं लागतं इथून कडाकडानी. हे बघ खालून हा रस्ता आहे जुन्या डोंगरावर जाण्यासाठी. इथून असं जायचं डोंगराला. दिसलं का? शेती बघा किती मस्त केली जाते इकडं शेती बघा. चला कमांडोज, फॉलो मी. अशा प्रकारे डोक्याला पांढरं कापड बांधून किंवा हिरवं गलप बांधून ठेवायचा. चांगला असं देवाच्या दरबारात डोक्याला बांधून ठेवलेलं, डोक्याला बांधून प्रार्थना करावी. बाबाचं सत्व खूप छान आहे. अंतपूर असं नाव पडलेलं आहे. खरंच अंत बघतो बाबा. इतकं